Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. सरकार म्हणते की आम्ही 10% आरक्षणाचा प्रस्ताव ठराव कायदा पारित केला. आता कायदा पारित केल्यामुळे टिकणारच आहे आरक्षण, काय घाबरण्याचं कारण नाहीये. त्यामुळे तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका असं त्यांचं म्हणणं आहे. टिकणारच आहे आरक्षण असं म्हणणं आहे. मागचा बी कायदाच होता, 12-13% आरक्षण दिलं, तो पण कायदाच होता. त्यावेळेस काय सांगितलं, मराठा समाज मागास सिद्ध नव्हता म्हणून टिकलं नाही. आता मागास सिद्ध आहे. विधानसभेच्या पटलावर आर्थिक अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज 10% मागास सिद्ध आहे. मग कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध झाली ती ओबीसी आरक्षणात घ्या. 50%च्या 27% आरक्षणात तुम्ही घेतली का? नाही घेतली. टिकत नाही ते मी सांगतो. मला माहिती आहे कोण म्हणलंय ती टिकणारे, ते चंद्रकांत पाटील. मी त्या माणसाला कधी 8 महिन्यात बोललो नाही. त्यांनी परवा दिवशी मला खवळून घ्यायची काही गरज नव्हती. ते कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील, तेरे नाम, ते वड्या वगळेला असतात आमच्याकडे. खेकडे बघा, खेकड्यासारखा भांग पाडीत ती गचपण. त्याला काही बोललो होतं का आम्ही? गेल्या म्हणते टिकतंय. कुठे टिकतंय? आता नोकर भरती झाला, पोराला फायदा त्याचा. मग हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी असल्या तेरे नामला गप्प बसायला पाहिजे, माझ्या अंगावर घालायला पाहिजे. मी वाजवीत असतो. हे फडणवीस साहेबांचं काम आहे. त्याला कशाला पुढे घातलं? 37 मतदान नाही का त्याचं कोल्हापुरात? मराठ्यात जीवर मोठा होतो. उगा ते तेरे नाम सारखं भांग पाडतो, चलतो वर थोबाड करून कुठे बी. तुला तोंड घालायचं कोणी सांगितलं? तुला काही शब्द बोललो का मी? एका शब्दानं दुखविलं तुला कधी? कशाला आमच्या वाटा जातो विनाकारण? आमच्या लेकराचं वाटलं झालं, तुला काय होतंय? तो लेकरं मोठे झाले तर आमच्या लेकरं फाश्या घ्यायला लागले. आज 350-400 पेक्षा जास्त आई बहिणीचं आमच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय. तुम्हाला काय होतंय?